पाली आणि सुधागड तालुक्यात शनिवार दिनांक 9 रोजी दुपारी 2:36 अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः तांडव माजवला। विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण परिसर थरथरला। या वादळी पावसामुळे शहरातील तसेच सुधागड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले। अनेक झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या आणि काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पाली बस स्थानक ते तहसील कार्यालय या मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड पडल्याने रस्ता बंद झाला। पाली खोपोली राज्य महामार्गावर चिवे गावाजवळ विजेचा खांब वाकल्यामुळे तारा रस्त्यावर लोंबकळत होत्या। खुरावले फाट्याजवळ मोठे होर्डिंग कोसळले। सुदैवाने खाली कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली। मनीतील JN पालीवाला महाविद्यालयाचे तसेच भैरव येथील घरांचे पत्रे उडाले। झाप गावाजवळील वटवृक्षाचा अर्धा भाग कोसळला। टेंबी वसाहतीत काही घरांचे पत्रे उडाले तर बल्लाळेश्वर नगर परिसरात झाड पडल्याने विजेच्या तारा तुटल्या। वादळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। दुपारी 3:30 नंतर पावसाने उसण घेतल्यावर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले। आंब्याचा हंगाम ऐन भरत असताना या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला। जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे आंबे गळून पडले असून बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य अमित निंबाळकर यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच टीमने तातडीने धाव घेतली असून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे। पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल। या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असला तरी वादळी वाऱ्याने निर्माण केलेल्या नुकसानीमुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही चिंतेत आहेत।